तर ते बस अजून तयार व्हायची आहे, तर ती बस ज्या ड्रायव्हरनी चालवली आयुष्यभर त्या ड्रायव्हरच्या हस्ते त्यांना त्याचं जेव्हा तो तयार होईल तेव्हा त्याची पूजा करायची. हा थॉटच मला खूप आवडतो. आता त्याच्यात एवढंच सांगता येईल सर की आपण म्हणतो ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करा, तर कृतज्ञता कुणाला व्यक्त करायची? आता तू गाडी आणली, त्याच्यावरती लाडाची परी असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यात 2172 असा नंबर आहे. तर आता त्या गाडीचा मालक कोण? कृतज्ञता व्यक्त कोणाला करायची? पालिका. मग महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांना म्हणायला पाहिजे की तुम्ही मला गाडी, मग हे ऍक्च्युली योग्य आहे का? नाही, योग्य काही ते म्हणता कनेक्शनच येईल. येत नाही. बरोबर, पण ते बसशी कनेक्ट नाही. म्हणजे जो माझी भावना आहे ती व्यक्त होत नाही ना. तर मला असं विचारायला लागलं, अरे ह्याचे ड्रायव्हर आपल्याला शोधायला लागतात की त्यांनीच ती 15-15 वर्ष गाडी वापरलेली असणार आहे, तर तेच खरे मालक त्याचे. त्यांचा मुलगा इथून पास होत होता आणि गाडी माझ्या प्लॉटच्या रिसॉर्टच्या समोर एका प्लॉटमध्ये, एका शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये लावली होती आणि त्याने ती गाडी बघितली आणि तो म्हणला की माझ्या वडिलांची गाडी इथं कशी काय आली? आणि माझे वडील आणि ही गाडी एका वेळी रिटायर झालेली आहे. अरे, आणि त्याचा व्हिडिओ त्याने पाठवला. तो माणूस गाडीतून उतरतो आणि त्या गाडीला नमस्कार करतो आणि त्याचा त्यांनी तो व्हिडिओ केला सेंड ऑफ त्या गाडीचा.